आज आपण कळंब वालचंदनगर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे आहे. इथे येण्याचं कारण 13 एप्रिलला एक आदतचं मैदान झालं, त्याच्यानंतर 4 मेला एक आदतचं मैदान झालं आणि ते मैदान चांगली झाली, गाजली, रितसर झाली. परंतु आपण आपल्या कामात असल्यामुळं मला परत त्याचा आढावा घेणं जमलं नाही. तर खास पुन्हा त्या टीमकडे मी आलो आणि शर्यत चांगली झाली ह्याबद्दल तर मी त्यांचे आभार मानणारच आहे संपूर्ण बैलगाडा मालकातर्फे. परंतु कशा संदर्भात शर्यत भरवते त्याचा मोटिव्ह काय होता हे बी आपण जाणून घेणार आहे. तर हा संपूर्ण टीम आहे, टीमकडून जाणून घेऊया. चला तर मग. दादा नमस्ते. मी जाणून बुजून आता तुमच्याकडे येण्याचं कारण की 13 एप्रिलला तुम्ही राहुल बापूंच्या वाढदिवसानिमित्त एक मैदान भरवलं आणि 4 मेला एक परत तुमच्या भाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त मैदान भरवलं. दोन्ही मैदान एकदम व्यवस्थित पार पडली आणि ते मला आवडली म्हणून मी पुन्हा तुमच्या इथं आलो. तर आपण आधी सुरुवातीपासून जाऊ. 13 एप्रिलचं मैदान भरवलं त्या पाठीमागचा काय हेतू होता? 13 एप्रिलचं मैदान आपण जे भरवलं ते आमचे मित्र राहुल बापू आर्गे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही ते मैदान भरवलं. पण मग ते मैदान भरवत असताना तुम्ही आदतचं का, म्हणजे आदत एक बैल एक आदत, म्हणजे आदत छोट्या बैलाचं का घेतलं? आता छोट्या बैलाचं घ्यायचा आमचा हेतू म्हणजे काय आहे की आमचा जो भाग आहे आता बैलगाडी शर्यतीचा जो नाद आहे तो तिकडं म्हणजे त्या पुण्यापासून खाली मुंबईपर्यंत त्या लोकांना आणि इकडे सातारा इंदापूरच्या पूर्व भागात कमी आहे. तिथं काय कोणाला बैलगाडीचा हे नाही. बर. पण आता आदतचं मैदान घ्यायचं कारण म्हणजे काय की पहिल्यांदा आदत बैल पळला तरच ती ओपनला परत पळू शकतो. बर. तर मग आदतचं घ्यायचं कारण म्हणजे काय की सगळ्यात पहिलं म्हणजे बैलगाडी शर्यत घ्यायचं मागचं कारण म्हणजे बैल हा एक शेतकऱ्याचा एक म्हणजे जवळचं नातं असताना म्हणजे बैल हा एक प्राणी आहे, जवळचं नातं असणारा तो प्राणी आहे शेतकऱ्याला. पण शेतकऱ्याला पूर्वी काय ट्रॅक्टर नव्हते किंवा काय नव्हतं, म्हणजे पूर्वी काय साधनं नव्हती. पण ज्यावेळेस बैलगाडी शर्यत ही बंद झाली त्यावेळेस बैल तो म्हणजे पूर्ण विस्कळीत व्हायला आलता. म्हणजे बैल ही हा जो प्राणी आहे तो विस्कळीत म्हणजे असं झालं की मग बैलाकडे कोणच लक्षच नसायचं असं झालं. पण बैल नाही तर मग गाय नाही. गाय म्हणजे आपण तिला माता मानतो गायला. गाय म्हणजे बैल आला तर तो गायीपासूनच येणार आहे. देशी गाय HF गायचा काय संबंध, देशी गायपासून येणार तो बैल. बैल वाढले तर देशी गायींची पण संख्या वाढेल. आज आपल्या संस्कृतीत मानलं जातं की देशी गाय म्हणजे ही एक म्हणजे आपण 33 कोटी देवता तिच्यात आहेत असं आपण मानलं जातं. तर शर्यत घ्यायच्या मागचं कारण काय आहे की गायीचं पण संगोपन लोक करतील आणि शिवाय बैल पण त्यातून येतील आणि जे कोण आता जे नावावर आलेले जे पण बैल असतील, बाकासूर असेल किंवा आपलं मथुर असेल, हे सर्व बैल जे तुम्ही मालक बघता तर ते जे मालक कोणाचा असं मालक नाहीत की उद्योगपती आहेत किंवा काय, ते सगळे सामान्य कुटुंबातलेच ते सर्वजण मालक आहेत. ते सामान्य कुटुंबातून त्यांचं नावलौकिक आज झालेलं आहे. पण त्यांचं जे नावलौकिक झालंय ते त्या बैलामुळे झालेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळं आमच्या भागातील आम्ही इथं घ्यायचं कारण म्हणजे काय की बैल आमच्या सुद्धा भागाचं कुठंतरी नाव झालं पाहिजे. आमच्या सुद्धा भाग आता बैलगाडी मग ज्या 3 वर्षाखाली घेतल्या बैलगाडी त्यावेळेस आमच्या भागात एकही बैलगाडी नव्हती. तर परवा जिथं आम्ही मैदान घेतलं बापूंच्या निमित्त असेल किंवा आपलं असेल, ह्यावेळेस आमच्या भागातल्या कमीत कमी 20 ते 25 आसपास 2-3 गावातल्या बैलगाड्या तयार झाल्या. म्हणजे हा एक नाद आहे, हा एक खेळ आहे. वेगळं कुठं युवक वेगळा कुठं न म्हणजे त्याला बैलाचा जर नाद लागला तर वेगळ्या ठिकाणी कुठं भरकटले जात नाही. त्यासाठी आमचं मोटिव्ह आहे की आमचं घेण्यामागचं उद्देश आहे की पहिली गोष्ट म्हणजे गाई जगली पाहिजे. गाई जगली तर बैल शर्यत घेतली तर लोक काय होतं 250, 300, 400 गाड्या आहेत. त्यातून त्यांना पण माहिती आहे एकच गाडी येणार आहे.
पण त्यातून त्या बैलगाडी मालकाला हेही माहिती आहे की कधी ना कधीतरी आपला नंबर येणार आहे, हां, कधी ना कधीतरी आपलं नाव होणार आहे, जो कष्ट करेल त्याला निश्चित फळ मिळेल. त्याला निश्चित फळ मिळणार आहे. त्यासाठी आम्ही हे जे आहे बैलगाडी शर्यत ते आम्ही सुरू केलं. आता दादा आपण मैदानात कमी येत आहे, पण एक मैदान असेल ना तर एक मैदानात अनेक जणांची कुटुंब चालतात. आता बघा ना, आता आपण जिथं मैदान घेतलं तर मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो, मैदान घ्यायचं, शासनाला निधी मिळतोय मैदानाचा, अच्छा, बरोबर. नंतर मैदान म्हणलं की एकतर यात्रेनिमित्त लोक मैदान घेतात. तुमचा बॅनरवाला त्याला त्याच्या घरात पैसे जातात, बरं, बॅनर लावणाऱ्यावाल्याच्या घरात पैसे जातात, मंडपावाल्याच्या घरात पैसे जातात. नंतर परत अजून जीब आला त्याला म्हणजे जी वाहतूक ट्रान्सपोर्ट पिकअप आलं, पिकअपवाल्याच्या घरात पैसे जातात. नंतर तिथं जे आले लोक आहेत, बरेच स्टॉल लागतात तिथं, म्हणजे व्यावसायिक त्यांच्या घरात पैसे जातात. नंतर परत अजून जसे बैल मालक येतात आहे हां, जो पहिल्या सेमीफायनल मधील त्यांच्या घरात पैसे जातात. जो उत्कृष्ट बैल चालक आहे त्याच्या घरात पैसे जातात. त्याचा सुट्टी मेकर, सुट्टी मेकर असेल, उकरणारे असतील, झेंडापंच असतील, युट्यूबवाले असतील, सर्वांच्याच घरात. म्हणजे एका दिवशी जर आम्ही असं चर्चा करत बसलेलो, एका दिवशी बैलगाडी शर्यत असेल तर तिथं कोट्यावधीची उलाढाल त्या दिवशी. हां, आणि ते हजारो लोकांच्या घरी आणि त्या गावात आमच्या इथं मेडिकल आहे संदीप डोबळे म्हणून त्यांचं. तर ज्या दिवशी बैलगाडी शर्यत होती त्यांचा रोजचा गल्ला काय 10-15 हजार असेल. ज्या दिवशी बैलगाडी त्यांचा गल्ला झालता जवळजवळ 30 ते 40 हजार रुपये त्यांचा बैलांच्या औषधावर नुसतं त्यांचा तो business आहे. आता ह्याच्यावरती बघा, तुम्हाला सांगतो मी, ह्याच्यावरती चालणारे आमच्या गावात हॉटेल चालणार आहेत, बाहेरची नाव्याचं दुकान चालणारे आमच्या. काय एखादा बैलगाडा मालक म्हणणार मला इस्त्री शर्ट लागतो पाहिजे, कडक पाहिजे, गाडीत आलं खराब झाला, इस्त्रीवाल्याच दुकान चालणार. अनेक जणांच्या घरी रोजीरोटी जाते, म्हणजे पेट्रोलवाल्याचा हे चालणार, पेट्रोल जाते. हजारो लोकांची ह्याच्यावरती जीवन चालणार. बरं, एका बैलाच्या पाठीमाग एक बैलाच्या पाठीमाग ह्या सर्व लोकांची घरं चालणार. आता पहिली शर्यत, आपण पहिल्या शर्यतीकडे जाऊ. बापूंच्या वाढदिवसानिमित्त शर्यत घेतली, तर ते कसं झालं मैदान? आता बापूंच्या वाढदिवसानिमित्त जे मैदान आहे ते पण अतिशय उत्कृष्ट मैदान झालं. आता मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की कळंब गावामध्ये जेवढे पण इथून पुढे भविष्यात मैदान होते ते सर्व आमच्या कळंब गावाचं नाव आहे आता महाराष्ट्रात, नाही असं नाही. पण आता नाव घेतलं तर बाबा 5 मेला कुस्ती होती म्हणून. पण भविष्यात आमच्या आता हे 4 मेला मैदान झालं, 5 मेचं मैदान आम्ही त्यावेळी डिक्लेअर केलेलं आहे. 2,01,000 बक्षीस आम्ही देण्याला डिक्लेअर केलेलं आहे. आता पुढच्या वर्षी बापूंच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा आवर्जून आम्ही मैदान घेणार, म्हणजे घेणारच आहे. तिकडे सुद्धा बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही मैदान घेणारच आहे. तर ह्या कळंब गावाचा बैला म्हणजे बैलगाडी नाव काढलं की पहिलं नाव आता कसं येते, कोरेगाव, पुशेगाव. तर गेले 2-3 वर्ष फक्त आम्हाला तुम्ही वेळ द्या, 100% तुम्हाला मी खात्रीशीर सांगतोय कळंब गावाचं नाव आल्याशिवाय राहणार. महान भारत केसरी हा किताब, महान भारत केसरी नाव आलं की कळंबचं नाव 100% आल्याशिवाय राहणार. त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील असणार. तुम्ही आम्हाला विचारलं, बापूंचं मैदान हे अतिशय उत्कृष्ट पार पडलं, त्यात कुठंही चिडाचिडी झाली नाही. म्हणजे आम्ही आमच्या मित्रांच्याही बैलगाड्या आहेत, सर्व आमच्या गावातले बैलगाड्या आहेत, पण आम्ही स्ट्रिक्टली सगळ्यांना सांगितलं होतं, नम्र विनंती केली होती आम्ही त्यांना की कृपया तुम्ही जो काही आम्ही ह्यात जे काय लॉट्स पडतील त्याप्रमाणे हे संपूर्ण जे मैदान आहे हे सर्व महाराष्ट्राचे बैलगाडी संघटना आहे, त्यांच्या नियमाने झालं, मार्गदर्शनाखाली झालं आणि रीतसर झालं, त्याबद्दल काय वादत नाही. बरं, त्याचबरोबर आता आपण जराशी बापूंच्याकडे. बापू नमस्ते. आता एक तुम्ही मैदान घेतलं तुमच्या वाढदिवसानिमित्त, पण त्याच्याबरोबर मोटिव्ह असं आहे की काय पुढचं तुमचं ध्येय धोरण असेल, त्यासाठी बी थोडंसं तुमची एक प्रमोशन बी आपण समजू. पण मैदान कसं काय झालं ते सांगा मला. मैदान 1 नंबर झालं आणि बैलावाल्यांना बी प्रोत्साहन मिळाले व्यवस्थित, आणि बैलावाल्यांना एकदम असं सुंदर वाटलं मैदान. आणि मैदान दोन्ही बी मैदान
13 मेचं बी झालं आणि 13 एप्रिलचं बी झालं आणि 4 मेचं बी झालं. बरं, तिथं येणाऱ्या बैल मालक चालक संपूर्ण जी आहेत तर त्यांचे कुठल्या शब्दात तुम्ही आभार मानचाल? त्यांचे शब्दात आभार मानायजोगच नाहीत. बरं. इतकं व्यवस्थित त्यांनी बी आम्हाला प्रोत्साहन केलं. त्याच्यामुळं बैलवाल्यांचं बी आम्ही कौतुक करतो, येणाऱ्या माणसांचं बी कौतुक करतो आणि आमच्या समजा मित्रमंडळींचं बी कौतुक करतो. बरं का, आता कसं होत आहे, मी त्या संपूर्ण घटकाशी मी निगडीत आहे. आणि ज्यावेळेस तुमची ही दोन्ही मैदान झाले ना, दुसरं मैदान झालं, पहिलं मैदान झालं उत्तम झालं आणि दुसरं मैदान झालं ना ते आमच्या दृष्टीनं अतिउत्तम झालं. आम्हाला अनुभवच आला ना त्याचा एकदम. हां, अतिउत्तम झालं. आणि खरं ते अभिप्राय ऐकून मी परत तुमच्या टीमपाशी आलो. मी तर दादा, मी सर्वांतर्फे पहिल्यांदा सगळ्या तुमच्या टीमचं मी आभार मानेल की मैदान एकदम मस्त झालं, सगळं बक्षीस वाटप ह्या सगळ्या गोष्टी. परंतु इथं येणार प्रत्येक माणूस आहे ना, तो व्यावसायिक असेल, कुठे एखादा कर्मचारी असेल, प्रत्येक जी 4 माणसाला त्यातून व्यवसाय मिळतो आहे, हे सर्व लाभदायक आहे ना, ते खुश होऊन गेले तुमच्या इथून. आणि ह्यांचं नक्कीच निश्चित तुम्हाला दुवा लाभणार आहे. बरोबर. तर आता ह्याबरोबर आता तुमच्या गावची टीम आता सगळी नसणार इथं, पण ह्यासाठी कोणाकोणाचं सहकार्य लाभलं? आता ह्यासाठी आम्हाला सगळं जे मैदानाचं नियोजन असतं म्हणजे ते बापू, कारण चिखली गावचं सुद्धा मैदान सगळं बापूंकडेच असतं. बरं. आणि जी काय आमची परमिशनची पळापळी असते ते आमचे मित्र अमोल चव्हाण, बरं, म्हणजे ते आम्ही परमिशनचं, आता कुठलं तरी मैदान असेल आमच्या गावातलं, परमिशन जबाबदारी माझ्याकडं आणि जास्त करून ह्यांच्याकडे असते, अमोल चव्हाण यांच्याकडे. बरं बरं आणि बरं पूर्ण जी मैदानाची जबाबदारी असते ती पूर्णपणे बापूंकडे असते. बरं म्हणजे आमची टीम अशी आहे की सगळ्यांनी काम वाटून घेतलेली. बरं. आणि नंतर मग सोमा जामदाडे असतील, दादा जगदाळे असतील, सचिन कदम असतील, किशोर नागवणे, आमचे विशाल असतील, नंतर राहुल डोंबाळे असतील, तानाजी कदम असतील, बालचंद्र दिवशी, आमचे सोमा बल्लाळ असतील, मयूर, म्हणजे पूर्ण आता कुणाचं नाव म्हणजे नाव जेवढी येईल तेवढे कमी आहेत, पण संपूर्ण टीम म्हणा मग. संपूर्ण टीम आहे आमची. आणि संपूर्ण टीम इतकं आपलं आहे म्हणून सर्व टीम काम करते. आता तुम्ही एक आयोजक म्हणून तुमच्या दृष्टीतून कसं झालं मैदान? आता आम्ही एक आयोजक म्हणून माझ्या दृष्टिकोनातून मैदान, तर आम्ही आयोजक आहे म्हणलं आम्ही म्हणणारच मैदान 1 नंबर झालं. व त्यानंतर आम्ही 8 दिवस आढावा घेत होतो लोकांचा, बैलगाडी मालकांचे आम्हाला फोन येत होते, आम्ही फोन करत होतो, कसं मैदान झालं, काय मैदान झालं. सर्वांचा प्रतिसाद असा आला की उत्कृष्ट मैदान, ह्या भागात सर्वात उत्कृष्ट मैदान, नियोजनबद्ध मैदान हे आपलं झालं. दोन्ही कळमधले दोन्ही मैदान. आता तुमच्या दोन्ही मैदानाला ज्या दिवशी तुम्ही मैदान जाहीर केलं तेव्हापासून तुमचा माझा संपर्क आहे. तर पहिल्यापासून सुरुवातीपासून द एंडपर्यंत एकदम उत्कृष्ट झालं तुमचं मैदान, काय अडचण नाही. आणि दुसरं असं झालं तुमचं सहकार्य तुमच्या संपूर्ण टीमचं की आम्ही ज्या सूचना कराल ना त्या लगेच तिथल्या तिथं ते आमच्या पूर्तता झाली. म्हणजे ज्या काय गोष्टी पाहिजे त्या आम्हाला, बाबा उदाहरणार्थ हा माळा आमचा कॅमेराचा इथं पाहिजे, इकडं माईक पाहिजे, काय पाहिजे, सावली पाहिजे, काय बरोबर फकी काय टाका पाहिजे, ह्या गोष्टी सगळे लगेच आम्हाला मिळाल्या. नाही आता ते कसं आहे, आता मैदान हे आमचं आहे, आम्ही हे सगळं नियोजन केलेलं आहे. पण जे मैदान चालवणारे लोक आहेत ते तुम्ही लोक आहे. मग तुम्हाला सगळं काही व्यवस्थित करून द्यायचं हे आमचं काम आहे. तर मैदान व्यवस्थित पार पडायचं असेल तर तुम्हाला सगळं तिथलं नियोजन करून चांगलं करून द्यायचं असेल ते आमचं काम आहे. तरच ते मैदान व्यवस्थितरित्या पार पडेल. त्यासाठी मग जे काही आम्हाला सूचना आल्या वरनं, म्हणजे तात्यांच्या असतील, गोलकतात तुमच्या असतील किंवा प्रतापतात त्यांच्या असतील, ज्या काही सूचना आल्या आम्हाला त्याप्रमाणे आम्ही सर्व ते काही नियोजनबद्ध केलं. आम्ही असेल किंवा आमच्या सर्व टीमने सर्व केलं. आणि ह्यात सर्वात मोठा वाटा आहे तो आमच्या सगळ्या टीमवर्कचा वाटा. म्हणजे सगळ्यांनी काम आम्ही वाटून घेतलेले होते त्यावेळेस. सर्व टीमवर्कनी जे काय झाले ते सर्व टीमवर्कने झाले. म्हणजे मी एकटा असेल किंवा मी जय फडतरे म्हणून मी एकटा काय करू शकत नाही, किंवा राहुल अजमेर ते एकटा, किंवा सचिन कदम हे एकटे काय करू शकत नाही. हे सर्व टीमवर्कने आमचं सगळं झालं. जसं तुम्ही सहकार्य केलं तसं आमच्याकडून बैल मालकांच्या संपूर्ण आमच्या टीमचं तुम्हाला सहकार्य झालं का? 100% आम्हाला सगळ्यांचं सहकार्य.
काय होतं, मैदान झाल्यानंतर बऱ्याचशा तक्रारी येतात. तिथल्या आयोजकांचे असतील, रानमालकांचे असतील, शेजाऱ्यांचे असतील. तर इथून तुमच्या इथून काय तक्रार आहे का बैल मालकाविषयी, इतरांच्या विषयी? रान आपलंच होतं, त्यामुळे काय राहुल बापूंचं पण रान त्यांचेच भावकीत होतं, त्यामुळे त्यांनाही तक्रार नाही. आणि तक्रार मात्र कुणाची आली नाही. उलट लोक उत्स्फूर्तपणे येऊन आम्हाला सांगत होते की तुम्ही या आमचं रानात. शेजारचा आमचा मी फक्त फोन केला, आमचे काजी साहेब आमच्या ग्रामपंचायतीमध्ये ते कार्यरत आहेत, नुसतं फोन केला, काजी साहेब असं असं मंडप तुमच्या रानात येतो तर करू द्या. ते म्हणले मला फोन सुद्धा करायची गरज नाही, काय तुम्ही करताय हे चांगलं करताय, तुम्ही बिनधास्तपणे काय तुम्हाला करायचं ते करा. मला म्हणले उभं पीक रानातलं असतं तरी मी तुम्हाला तुमच्यासाठी काढलं. अजून ह्यापेक्षा लोकांनी काय सांगायचं? आता तुम्ही उभं पीक म्हटले, ते तुम्हाला एक अनुभव सांगतो आमचा, की जिथं आपली बैलगाडी शर्यत होईल, जे ते मैदान वापरलं जातं, क्षेत्र वापरलं जातं, तिथं नंदीचा पाय लागतोय आणि सगळ्यांचा आशीर्वाद तिथं लागतो. जे रान आहेत ना, ती जी नापीक होती ती पिकाऊ चालू झाले, जे पिकाऊ आहेत त्याच्यात अजून उत्पन्न वाढते. तर हा बी नक्कीच तुम्हाला आता अनुभव येईल. बापूंचं क्षेत्र आहे ते तुमचं क्षेत्र आहे, हे तुम्ही अनुभव निश्चित आम्हाला पुढच्या वर्षी सांगणार आहे. त्याचबरोबर आता मला सांगा की ह्या शर्यत ज्यावेळेस झाली त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं का बाबा चांगला अनुभव आला का वाईट अनुभव आला, ते सांगा मला. नाही, अनुभव हा अतिशय चांगला अनुभव आला ह्यातून. उलट जी शर्यत आमच्या दोन्ही शर्यत झाल्या, आता ह्याच्यापेक्षा आम्हाला आमच्या असा विचार करतो, ह्याच्यापेक्षा पुढं अजून आम्हाला पुढच्या वर्षी जे काय करायचं त्यात आम्हाला कसे बदल करता येतील तेही निश्चित आम्ही ह्या आता आम्हाला शर्यत कशी होती काय होती ते सगळं आम्हाला आता ह्यातनं आम्हाला काय करायचं आहे, त्या गावाचा एक नावलौकिक करायचं आहे. त्यासाठी आम्हाला शर्यत आता हे अनुभव खूप चांगले अनुभव आले आम्हाला. हे शर्यत वाईटही आले, काय चांगलं करायला गेले की वाईट चांगले, पण जास्त. बरं, आता आदतचं मैदान घेतलं तुम्ही, ह्याच्यानंतर आता आम्हाला ओपनचं मैदान दिसेल का? आता जे आम्ही आता 5 मेला पुढच्या वर्षी, आता हे तुम्ही पुढच्या वर्षीचं बोलताय, पण आता मध्ये मैदान होताना दिसेल का आम्हाला? मध्ये आता आम्ही आज त्या दिवशी पण जाहीर केलं आणि आज पण मी जाहीर सांगतो की 2,01,000 रुपये बक्षीस असणार आहे त्यावेळेस. मध्ये असावं तसं थोडं आता पावसाचा कालावधी, पाऊस कालावधी संपल्यानंतर कालावधी संपला की ती कसं नियोजन मध्ये बसतंय, कसं रान मिळतंय. तर ओपनचं मैदानाला थोडं जर जास्त रान लागतं, त्या हिशोबाने जर तुम्ही म्हणत असाल 100% आपण त्याचं नियोजन करू. दादा, आता तुम्ही म्हटला की बाबा ठीक आहे, पावसाळा वगैरे संपू द्या, त्यानुसार सगळ्याच्या मार्गदर्शनापाहिजे. पण पुन्हा एकदा मी विनंती करतो की तुम्ही निश्चित मैदान घ्या आणि त्यासाठी आमच्या सर्वांचं सहकार्य असेल. आता त्या तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही जानेवारी-फेब्रुवारीमध्ये आम्ही अजून एका मैदानाचं नियोजन 100% करू. आपली विनंती आहे त्यासाठी फेब्रुवारीमध्ये आम्ही जानेवारी-फेब्रुवारीमध्ये 100% एका मैदानाचं नियोजन करू. बरं, तुम्हाला मी आता हे मैदान घेतलं त्याबरोबर सगळं पार पडलं, परंतु निश्चित आता तुम्ही शेजारी तुमचा डावा हात आहे की डाव्या हाताला उभारी देणार आणि एक नवीन बातमी तुम्ही देणार आहे. तर ती बातमी दिल्यानंतर एखादा धमाका असेल का? त्याच्याविषयी आता तो पुढचा काळ आहे, तुम्हाला बघायला मिळेल आता काय कसं काय होतं. तुम्ही पण काय आता संपर्कात आहे आमच्या, तसं जर काय झालं तर 100% ते मैदान त्या दिवशीचं, ज्या दिवशी जे काय घडामोडी होतील आमच्या मनात जे काय असेल ते होईल 100% त्या दिवशी. आजच डिक्लेअर करतो मी ते मैदान 100% घेतलं म्हणून समजा. दादा निश्चित मैदान होणार मला माहीत आहे आणि त्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा असतील. आणि मी पुन्हा एकदा संपूर्ण बैलगाडी चालक मालक आणि बैलगाडी अक्कल भारतीय बैलगाडी संघटनेतर्फे तुमचे पहिल्यांदा अभिनंदन करेन की तुम्ही मैदान चांगलं घेतलं आणि हे सगळी व्यवस्था तुम्ही चांगली केली म्हणून तुमचं आभार बी मानेन संपूर्ण चालक मालक संघटनेतर्फे. आणि असंच दिवसेंदिवस तुमची उन्नती होत राहावं, तुमच्या सगळ्या त्या कार्याला आमचा सहभाग लावा आणि आम्हाला पुन्हा सेवा करण्याची संधी मिळवावी हीच अपेक्षा असते. आपण इथं थांबूया. धन्यवाद.